महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। बागेमध्ये फुलांच्या मोहरतो जसा पारिजात, बागेमध्ये फुलांच्या मोहरतो जसा पारिजात, मैत्रीच्या या दुनियेतील तसेच तुम्ही फुल आहात। तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा, आभाळा एवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा, आभाळा एवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 50 वर्ष म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नाही, तर अनुभव, आत्मविश्वास आणि आनंदाने जगण्याची नवी इनिंग आहे। आजच्या आपल्या वाढदिवसाच्या राणीला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी आपण सारे एकत्र आलो आहोत। चला तर तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, आठवणींना उजाळा देऊया। संध्या पंढरीनाथ बोरसे यांच्या संसारात पहिल्या कन्येचा जन्म झाला। ती कन्या म्हणजे वैशाली। 24 जुलै 1976 रोजी। त्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक कळी फुलत गेल्या। भावंडांच्या कळी ना, त्या सर्वांना प्रेमाने सांभाळणारी, आमचं लहानपण जपणारी अक्का हळूहळू पुढे कॉलेजच्या प्रवाहात आली। तिच्या त्या प्रवाहात तिच्या मैत्रिणींची विण इतकी वाढली की ती मैत्री आजही 35 वर्ष एकत्र घट्ट बांधून आहे। त्यानंतर आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली। आयुष्याचा जोडीदार लाभला। त्यावेळी तर एकदम शहरातून गावाकडे जाणं म्हणजे आमच्या अक्कासाठी मोठं आव्हान होतं। पण कोणतीही तक्रार त्यावेळेस न करता आनंदाने संसार फुलत गेला। त्या संसार वेलीवर साक्षी व वेदांत अशी 2 गोंडस फुले फुलली। तुझे मैं दुआएं दूं तुझको मैं, खुशियों के साए दूं। लहानपणापासून शांत, प्रेमळ, संयमी आणि सर्वांना आपलंसं करणारी, सासर माहेर धुरा प्रेमाने सांभाळणारी अक्का आज आयुष्याची 50शी गाठत आहे। पण कोणी म्हणणार नाही, कारण वय वाढत जातंय, पण उत्साह हा आजही 25शीला लाजवेल असा आहे। अशा आमच्या ह्या अक्काला तिच्या आयुष्यातील या सुवर्णसणी मला एवढंच सांगायचं आहे की तू आम्हा सर्वांसाठी खूप मूल्यवान आहेस। तुझं प्रेम, तुझी माया आणि तुझं हसतमुख व्यक्तिमत्व असेच कायम राहो। 50 हे फक्त एक आकडा आहे। खरी गोष्ट म्हणजे मन कायम तरुण असणं व त्या बाबतीत आमची अक्का आजही नंबर 1 आहे। तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, भरभरून आनंद, यश आणि समाधान लाभो। आयुष्याचा प्रत्येक दिवस नवीन आनंद घेऊन येऊ। अक्का, तुला आम्हा सर्व उपस्थितांकडून 50व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। बरं का अक्का, 50 वर्षाच्या सुंदर प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुझ्या जवळच्या काही व्यक्तींनी तुझ्यासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत। Hey, good evening. In advance, wish you many happy returns of the day.
50 येस, एवढे मोठे झालो आपण. ओके, बट अजून लहानच आहोत. तुझ्यासमोर तर लहानच आहोत आम्ही. मी काय, प्रवीण काय, बंटी काय, स्वीटी काय. स्वीटी म्हणजे लहानच आहोत आम्ही, जे पण आहे ते. बट येस, तू आमच्यासाठी काही होती आणि आहेस. मला असं कधी जाणवलं नाही की माझी मोठी बहीण नाही आहे म्हणून, की मीच मोठा आहे माझ्या ह्याच्यामध्ये, फॅमिलीमध्ये. बट मी कधीच असं बघितलं नाही तुला वेगळं काही, किंवा माऊलीला वेगळं बघितलं नाही, किंवा प्रवीणला किंवा बोरसे फॅमिलीला वेगळं बघितलं नाही मी. सो येस, यू आर माय एक्सटेंडेड फॅमिली अँड गॉड ब्लेस यू. बाप्पा ब्लेस यू. ओके, अँड जशी तू सर्वांना घेऊन चालते, सावळे, बोरसे आणि येणारे अजून जे आहेत ते, ओके, त्यांना असेच घेऊन चाल. ऑलवेज बी हॅपी. जशी आहे तशीच राहा. आणि सर्वांमध्ये प्रेम, जसं तू काय म्हणतात पसरवते तसं पसरव. हसत राहा, खेळत राहा आणि तुझ्यावरती थोडं लक्ष द्या आता. ओके, 50 झाली आहेस आता, म्हातारी झाली आहेस. बाय. हाय वैशू. वैशूचं आणि माझं नातं म्हणजे मैत्रीचं. आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी. वैशूबद्दल बोलायचं म्हणजे ती घरातली सगळ्यात मोठी मुलगी, एकदम लाडाची, खूप मिश्किल पण आहे पण तेवढीच इमोशनल पण आहे. आणि सगळ्यात मेन तिच्यात छानसा एक गुण आहे, तो म्हणजे नाती जपायचा. मग ते सासरची असो, माहेरची असो का मैत्री असो, ती सगळ्या नात्यांना खूप छान जपते ती. आणि माझ्यासाठी ते इतकं मैत्रीचं हक्काचं घर म्हणजे वैशूचं घर आहे. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजते की वैशूसारखी मैत्रीण माझ्या लाईफमध्ये आहे. थँक्यू वैशू. आणि वैशू, मी पण काही महिन्यापूर्वीच 50शीत पदार्पण केलं. आपल्या लाईफची खूप मस्त एक फेज आहे आणि आपल्याला एक आयुष्यात सेकंड चान्स म्हणतो तोच हा वेळ आहे. आणि मी आशा करते तुझे पण काही स्वप्न राहिले असतील, काही इच्छा असतील तर तुझ्या येणाऱ्या वर्षांमध्ये तू सगळी तुझी पूर्ण कर. तसेच प्रत्येक दिवस तुझा येणारा आनंदी आणि निरोगी जाऊन दे. हॅपी बर्थडे डिअर. लव्ह यू. गॉड ब्लेस यू. हाय सगळ्यांना, गुड इव्हनिंग. आज वैशूचा वाढदिवस. वैशू, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर खूप आठवणींना उजाळा मिळत गेला आणि सगळे आपले दिवस आठवत गेले. खरं तर आपली ओळख नव्हती, पण श्रद्धामुळे आपण जोडलो गेलो. आणि 2 वर्षात ज्या आपण घट्ट मैत्रिणी झालो की म्हणजे कल्पनाच नव्हती की आपण ओळख होईल, एवढं मैत्री होईल आपली. आपण 2 वर्षात आपल्या खूप खूप आपण आठवणी जमा केलेल्या आहेत. किती वेळा आपण टिटवाळ्याला गेलो. माझं केळवणाचं निमित्त करून आपण खूप मजा केली सगळ्यांनी. नंतर तू माझ्या लग्नाला येणं, आपण तिथे खूप मजा केली. त्याच्यानंतर तुझा आग्रह माझ्या लग्नाला ये, पण मला काही जमलं नाही यायला. ते सुद्धा किती खूप खूप आपण म्हणजे सगळ्याच गोष्टी आठवणीत राहण्यासारख्या आहेत सगळ्या. आणि आपण जे थोडेसेच दिवस एकत्र होतो पण त्या सगळ्या आठवणी खूप जतन करण्यासारख्या आहेत. आणि आठवणीत आल्या की आपण खुश होतो त्यामुळे. आणि आपण आपल्या जीवनात नेहमीच एकमेकींना साथ दिली आहे. सुख दुःखात असू दे, कुठल्या अडचणीत असू दे, आपण एकमेकींशी बोलून त्याच्यावर मात करून आपण आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. आणि असंच आपण शेवटपर्यंत राहायचं आहे. खूप आठवणी आहेत सगळ्या. जर सांगत बसलं तर वेळ पुरणार नाही. पण त्यातली एक महत्वाची आठवण म्हणजे माझी मुलगी जेव्हा जाणार होती पंचमढीला, तर तेवढ्यातनं वेळ काढून जिजाजी आले, स्टेशनवर त्यांना भेटले. हे खूप आम्हाला म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. तेव्हा म्हणजे जिजाजी पण नवीनच होते, एवढं काय आपली ओळख नव्हती. पण तुम्ही सगळ्यांनीच आपण एकमेकांशी खूप संबंध छान जपले. आणि वैशू, तू अशीच हसतमुख राहा. तू जे राहतेस, छान राहतेस खूप. तुझ्याकडे बघून आम्हाला फार बरं वाटतं. तू अशीच व्यवस्थित, निरोगी, आरोग्यदायी राहा. हीच तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आता शेवटचं एकच बोलते. जीवलग जीवाची आमची वैशूताई. हॅलो वैशू, कशी आहेस? तुला 50व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. देव करो तुला उदंड आयुष्य लाभो. तुझ्या वाढदिवसाला यायचे होते पण आजारी असल्या कारणामुळे येऊ शकले नाही. तरी आमच्या सर्व पाटील परिवाराकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
थांब नाही तो काय करतो